नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या या खास रिपोर्टमध्ये देखील आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजच्या या खास रिपोर्टचा विषय आहे सध्याचे हवामानातील बदल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हवामान सतत बदलत असतं. हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येतो. काही ठिकाणी उष्मा तर काही ठिकाणी पाऊस कायमच असतो, तर काही ठिकाणी 12 महिने पाऊस तर 12 महिने थंडीही असल्याचं आपल्याला माहित असेल. आणि आपण निसर्गासोबत केलेल्या व्यवहाराचे परिणाम देखील आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे भारतातील अनेक भागात यावेळी उष्णतेमुळे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळते. उष्णतेमुळे दररोज लोकांच्या मृत्यूच्या बातम्या देखील आपण ऐकतोय. यावेळी तापमानाचे सर्व विक्रम मोडले आहेत. तापमानाचा पारा महाराष्ट्रात 50 अंशाच्या पुढे गेला होता. दरम्यान अमेरिकन शास्त्रज्ञांच्या एका गटाने सांगितलं की यावेळी जूनमध्ये 9 दिवसात भारतातील 61 कोटींहून अधिक लोकांना उष्माघाताचा अनुभव आला. तर जगभरातील 5 अब्ज लोक हवामान बदलामुळे होणाऱ्या अतिउष्णतेशी झगडत आहेत. हवामान बदलामुळे 16 ते 24 जून दरम्यान किमान तिप्पट जास्त उष्मा होता, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे जगातील 60% अधिक लोकांना उष्णतेचा सामना करावा लागतोय. 16 ते 24 जून दरम्यान 4.97 अब्ज लोकांनी किमान CSI पातळी 3 पर्यंत पोहोचल्याचं अत्यंत उष्णतेचा अनुभव घेतलाय. यावरून असे दिसून येते की हवामानातील बदलामुळे तापमान कमीत कमी तिप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताने यावर्षी सर्वाधिक उष्मा अनुभवलेला आहे. येथे 40,000हून अधिक उष्माघाताचे रुग्ण आणि 100हून अधिक उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली आहे. तीव्र उष्णतेमुळे पाणी पुरवठा यंत्रणा आणि पॉवर ग्रिड निकामी झाले. तर दिल्ली पाण्याच्या भीषण संकटाला सध्या तोंड देते. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार एप्रिल ते जून या कालावधीत देशातील सुमारे 40% उष्णतेच्या लाटेच्या दिवसांच्या सामान्य संख्येच्या दुप्पट नोंद झाली आहे. राजस्थानच्या अनेक भागात तापमान 50 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. दिल्ली, जिथे 13 मे पासून सलग 40 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे. यावर्षी उष्णतेमुळे सुमारे 60 मृत्यू झाले आहेत. तर उष्माघातामुळे होणाऱ्या या त्रासामुळे लोकांना चक्क आपला जीव गमवावा लागतोय. अशा परिस्थितीत आपल्याला जाणवतं की पर्यावरणाची रक्षा करणं हे खरंच किती महत्त्वाचं आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, मात्र त्याच्या विकोपात सर्व काही हिसकावून घेण्याची ही ताकद असते. त्यामुळे वेळीच जाग घ्यावा आणि पर्यावरण जपा. कारण आज तुम्ही पर्यावरणाला जगवाल तरच उद्या पर्यावरण तुम्हाला जगू शकेल. तर आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, पण अशाच महत्त्वाच्या विषयांना घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 मराठी.